नमस्कार. आई वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी अध्यक्ष संजय भोसले. गेल्या 7 सप्टेंबरला आनंदी जीवन सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं आई वृद्धाश्रमाचा 10वा वर्धापन दिन जयशिंगपूर येथे साजरा करण्यात आला आणि या कार्यक्रमानिमित्त जयशिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब उपस्थित होते, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलंय की वृद्धाश्रमाची संख्या वाढणं ही चांगल्या समाजाचं लक्षण नाही, असं त्यांनी त्याचं एक मत व्यक्त केले, त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे आणि त्यांचं पुढील भाषणात त्यांनी वृद्धाश्रम संदर्भात त्यांचं काय मत आहे चला आपण जाणून घेऊया. आई वृद्धाश्रम यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2025 या अनुषंगानं स्टेजवर उपस्थित आपल्या हातकणंगले मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय माने साहेब, त्याचबरोबर घोडावत साहेब आणि आमचे अगदी जवळचे नेहमी आम्हाला मार्गदर्शन असणारे माने साहेब आणि स्टेजवर सर्वच उपस्थित मंडळी आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आमचे सातपुते सर असतील, भोसले सर असतील, रोहित असेल व इतर मान्यवर असतील. आई वृद्धाश्रम थोडं खरं तर वृद्धाश्रमची संख्या वाढणं ही खरंच चांगल्या समाजाचं लक्षण नाही, पण अलीकडच्या परिस्थितीत ही काळाची गरज बनत चालली आहे. कारण आजच्या धावपळीच्या युगात अनेकांचं मुलं मुली ही परदेशात शिकायला जात असतात, काही जणांची परिस्थिती नसते, त्यामुळे ह्यांची संख्या सध्या अलीकडे वाढत आहे आणि अशा परिस्थितीत किंवा घरातील कौटुंबिक वातावरण यामुळे सुद्धा काही घरातील वृद्ध मंडळी घरातून बाहेर पडत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना एक चांगल्या पद्धतीने आधार देण्याचं काम भोसले साहेब आणि त्यांची पत्नी आणि मुलं करत आहेत. मला ह्या वृद्धाश्रमात मी नेहमी जात असतो, कारण मला नेहमीच सामाजिक कार्याची आवड आहे. ज्यावेळेला माझा मुलांचा वाढदिवस असतो तो मी कधी आतापर्यंत हा वृद्धाश्रमात मी लातूरपासून मी वृद्धाश्रमातच साजरा करतो आणि त्या माध्यमातून काय चांगलं काय तिथल्या लोकांना देता येईल का यासाठी प्रयत्न असतो. आता त्या अनुषंगानेच आम्ही मागच्या दिवाळीला ज्यावेळेला भोसले साहेबांच्या वृद्धाश्रमात गेल्यानंतर तिथल्या खरंच जी म्हणजे वयस्कर मंडळी होती त्यांच्याशी आम्हाला चर्चा करण्याचा योग आला. तर वेगवेगळ्या छोट्या छोट्या समस्येमुळे खरं तर ती त्या ठिकाणी आलेली होती, पण त्यांचं अतिशय जी संगोपन एखाद्या लहान मुलासारखं असते त्या पद्धतीने ही फॅमिली ही त्या सर्व वृद्धांचं संगोपन करताना मला दिसले. प्रत्येकाची समस्या वेगवेगळ्या होत्या. काही जणांचं आरोग्यविषयक समस्या होती, रात्री बेरात्री त्यांना कधी कुणाला सगळ्यात मला तिथे रिस्की कुठलं वाटलं की ज्यावेळेला एखाद्या वृद्धाला रात्री 12-1 वाजता अचानक कुठली तर धाप लागेल किंवा आरोग्यविषयक समस्या निर्माण होईल आणि आपल्याला माहित आहे सांभाळताना कोणीच पुढे येत नाही, पण ज्यावेळेला एखादा चुकीचा हस्ता घडतो त्यावेळेला सगळे ॲलिगेशन करायला मोकळे असतात. असा अनुभव मला आहे.